नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर आज मी तुम्हाला अंडरग्राऊंड पायपिंग कशी जॉईन करायची ते सांगणार आहे. तर बघा, जेणेकरून आपली पायपिंग आतमधल्या साईडला दिसणार नाही. अस्तर आणि ब्लाऊज पीसच्या आतमधल्या साईडला आपल्याला ती फोल्ड कशी करायची हे सांगणार आहे. तर बघा, मी ब्लाऊजचे जे मापे घेतले होते ते मी तुम्हाला आता सांगते. तर याचं मी शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे. पाठीमागील गळा हा 8 इंचचा आहे, तर 8.5 इंचावर खूण करून घेतली आहे. तर हे 32 साईजचे ब्लाऊज आहे. छातीचा चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिन असे 10 इंच टाकलेले आहे. तर बघा, आता सुरुवातीला मी हा सिंपल असा राऊंड नेक तयार केलेला आहे. तर हा आपण कटिंग करून घेऊया. तर हे बघा, जे हे रेडीमेड पायपिंग येतात ते सरळ स्ट्रेट लाईनमध्ये येत असतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्याला छोटे छोटे पूर्ण कट देऊन घ्यायचे आहेत, की जेणेकरून आपण गोल गळ्याला राऊंडमध्ये पायपिंग जोडण्याच्या वेळेस आपली पायपिंग पलटी पडू नये आणि फिनिशिंग ही चांगल्या प्रकारे यावे. याच्यासाठी आपल्याला पूर्ण पायपिंगमध्ये छोटे आधी कट लावून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला जे अस्तर आहे, अस्तरवरच आपल्याला ही पायपिंग जॉईन करून घ्यायची आहे. तुम्ही इथं पायपिंग जॉईन करताना सिंगल फूटचाही यूज करू शकता, पण मी सिंगल फूट यूज न करता डबल फूटनेच शिलाई दिलेली आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्याला पाठीमागीने कपडा असा थोडासा खेचून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली पायपिंग ही एकदम व्यवस्थित बसेल. अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला पायपिंग लावून घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला मेन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर असं पलटी करून घ्यायचं आहे. जिथे आपण पायपिंग जोडलेली आहे की ती आतमधल्या साईडला जाईल, अशा पद्धतीने आपल्याला हे पलटी करून घेऊन याला पूर्ण पिन्ना लावून आपल्याला एकदम असं सेट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, पिन्ना लावून सेट करून घेतले आहे. आणि आता आपल्याला इथं जिथं आपण पायपिंग जोडलेली आहे त्याच शिलाईवर आपल्याला अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने खालील साईडलाही आपण टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही खालील साईडलाही पायपिंग जर लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, पण याला डिझाईन होती खालील साईडला म्हणून मी पायपिंग लावलेली नाही. तर बघा, आता हे आपण पूर्ण कट करून घेऊया. ही एकदम सोपी पद्धत आहे. याच्याने तुमची पायपिंग कशी अटॅच केली तेही दिसणार नाही. तर बघा, याला पण छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण हे पलटी कराल तेव्हा फिनिशिंगमध्ये एकदम येईल. तर बघा, असे पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे बघू शकता, एकदम प्रॉपरमध्ये आपली पायपिंग दिसत आहे. तर आता आपल्याला याच्यावर दाब शिलाई द्यायची आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला राऊंड शेपमध्ये दाब शिलाई द्यायची आहे. तुम्ही जेव्हा केव्हाही रेडीमेड पायपिंग गळ्याला लावत असाल तेव्हा त्याला पूर्ण ह्याला आधी छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, कारण जे रेडीमेड पायपिंग असते त्याचा कपडा हा स्ट्रेचेबल नसतो, सरळ लाईनीत असतो. त्याच्यामुळे आपण आधी छोटे छोटे कट देऊन घ्यायचे असतात. तर बघा, गळ्याची टिप मारून झाली आहे. आता खालच्या साईडलाही टिप मारून घेते कमरेला. अशा पद्धतीने तुम्ही खालील साईडलाही अशाच पद्धतीने आधी अस्तरवर पायपिंग अटॅच करून फोल्ड करून घ्यायचे आहे, पण इथे डिझाईन असल्यामुळे मी खाली पायपिंग लावलेली नाही. तर बघा, आता साईड पार्ट जे आपल्याला आलेले आहेत ते आता आपण शिलाई मारून घेऊया मुंड्याकडल्या साईडला. इथे तुम्ही शिलाई मारत असताना पिनअप करून घेऊ शकता, पिना लावून घेऊ शकता, कारण खालील कपडा हा जास्तच सैल असल्यामुळे पिना लावण्याची गरज आहे. इथं पण मी पिना लावलेल्या नाही आहेत. तर बघा, अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याकडील बाजूलाही शिलाई मारून घेऊन ते जे एक्स्ट्राचे आपले ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही पायपिंगचंही शिलाई बघू शकता. गळ्याला एकदम फिनिशिंगमध्ये आपली पायपिंग अटॅच झालेली आहे आतमधल्या साईडला. तर बघा, आता हे जे एक्स्ट्रा कपडा होता ते आपण पूर्ण कट करून घ्यायचा आहे. याला आपण टक्स मारून घ्यायचे आहेत,
जेव्हा तुम्ही टक्स मारता तेव्हा त्याच्यावर तुम्ही एक एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपले ते टक्स नंतर त्याची शिलाई उसवणार नाही. याच्यामुळे इथं मी तुम्हाला दाखवते. आता बघा, हे पूर्ण टक्स मारून घेतलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आपली ही पायपिंग ही तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी झालेली आहे. आतमधल्या साईडला आपल्याला कपडा अजिबात दिसत नाही आहे. हे बघा, हे टक्सला पण आपण इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे वरच्या साईडला, त्याच्यामुळे टक्सही एकदम परफेक्ट बसतात. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याची आपली पायपिंग अटॅच झालेली आहे. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.